नव्या सरकारच्या शपथविधीसाठी आता अवघे 24 तास उरलेले आहेत। मात्र मंत्रिपदाची माळ ही कुणाच्या गळ्यामध्ये पडणार याची उत्सुकता ही सगळ्यांनाच आहे। महाराष्ट्रामध्ये कोणत्या विभागातनं कोणाला मंत्रिपद मिळू शकतं याचा आढावा आता आपण या निमित्ताने घेणार आहोत। मराठवाड्यामधनं प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, अर्थातच मराठवाड्यामधनं कोणत्या आमदाराला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार याची उत्सुकता सगळ्या मराठवाड्याला आणि महाराष्ट्राला सुद्धा। अर्थातच तिथनं काही नावं सुद्धा चर्चेत आहेत। शिरसाटांचं नाव चर्चेत आहे, त्याबरोबर अतुल सावे असतील आणि याशिवाय आणखी एक उत्सुकता सगळ्या महाराष्ट्राला, ती म्हणजे मुंडेंकडे, दोन्ही मुंडेंकडे मंत्रिपद असणार का? पंकजा मुंडे यांना सुद्धा स्थान मिळणार का? गुरु, आपण पाहिलं की मराठवाड्याने भरभरून महायुतीला या ठिकाणी आमदार दिलेले आहेत। या टर्ममध्ये कधी नव्हे एवढे आमदार महायुतीचे या इथून मराठवाड्यातून निवडून आलेले आहेत, त्यामुळे साहजिकच इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत। मात्र जे उद्या शपथविधी घेतील असे संभाव्य जी आमदारांची जी नावं चर्चेत आहेत त्यात प्रामुख्याने मुंडे बंधू भगिनी आहेत, धनंजय मुंडे असतील किंवा भाजप नेत्या पंकजा मुंडे, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे जे मंत्री राहिलेले आहेत अतुल सावे यांचं देखील नाव चर्चेत आहे। आणि त्याचबरोबर संजय शिरसाट जे शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहे, हे चार नावं प्रामुख्याने चर्चेचे आहे की जे उद्या संभाव्य मंत्री असू शकतात म्हणून। आणि त्याचबरोबर आपण धाराशिव मधून तानाजी सावंत असतील किंवा लातूर मधून संजय बनसोडे असतील यांचे देखील नाव चर्चेत आहे। त्याचबरोबर अब्दुल सत्तार जे संभाजीनगरचे पालकमंत्री होते त्यांचं नाव देखील चर्चेमध्ये आहे। गेली अनेक दिवस ते देखील मुंबईमध्ये मुक्कामी आहेत। आणि त्याचबरोबर जर आपण पाहिले तर जालन्यामध्ये लोकसभेमध्ये ज्यांचा पराभव झाला असे रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव हे तिसऱ्यांदा आता आमदार झालेले आहेत, त्यांचं नाव देखील चर्चेमध्ये आहे। आणि ते देखील मुख्य मंत्र्यांच्या संभाव्य यादीमध्ये असू शकतात अशी देखील चर्चा आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर मराठवाड्यातून 5 ते 6 नावं आहे जी प्रमुख नावं आहे ते उद्या मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात अशा चर्चा सध्या मराठवाड्यामध्ये सुरू आहे। मात्र उद्या कोण नेमकं मराठवाड्यातून किती लोक बरोबर आहे, चर्चा अनेकांची आहे सचिन, पण प्रत्यक्षामध्ये या सगळ्या चर्चेच्या अंती कुणाला प्रत्यक्षात मंत्रिपद मिळतं हे अर्थातच आपल्या सगळ्यांना पाहायचं। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।